शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता सोबतच जमा होणार असल्यामुळे यावेळेस देखील हप्ता जास्त दिवस रखडण्याची दाट शक्यता आहे। 1 जुलै रोजी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होते, परंतु आता दोन्ही हप्ते सोबतच जमा करायचे असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता थोडा टाइम घेतलेला आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत जमा करणं ही एवढी सोपी बाब नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता थोडा टाइम घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता हे जमा होणार आहेत। महाराष्ट्र शासनाने 1 जुलै ही तारीख फिक्स केली होती, परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत। शेतकरी मित्रांनो, काय कारण आहे, ते कशामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा झाले नाहीत, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ अद्यापही या शेतकऱ्यांना होत नाही। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते जमा होणार अशी मोठी अपडेट आपण पाहिली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देखील केली होती, परंतु अद्यापही नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत। पण शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका, आता लवकरच महाराष्ट्र शासन निर्णय घेणार आहे आणि दोन्ही हप्ते आता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तारीख देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे, ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हप्ता पुढे ढकलण्याचं कारण असं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अर्ध्याहून जास्त शेतकरी अजून ई-केवायसी करणंच बाकी आहेत, त्याच्यामुळे बाकी शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आणि थोड्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। त्यासाठी महाराष्ट्र शासन वाट बघत आहे की सर्व शेतकरी ई-केवायसी कधी करतील आणि सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी जशी केली तसे लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते वितरित करण्याचं नियोजन हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे। परंतु ई-केवायसी सर्व शेतकऱ्यांनी केलेली नसल्यामुळे आता या हप्त्याला अडचण येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुमची जर ई-केवायसी बाकी असेल तर तुम्ही ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आणखी महाराष्ट्र शासनाने 3 कामे सांगितलेली आहेत। ते 3 कामे जर तुमची ओके असतील तर तुम्हाला या योजनेपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, ती 3 कामे कोणती आहेत? शेतकरी मित्रांनो, पहिलं काम म्हणजे तुमची फार्मर आयडी असणं महत्वाचं आहे। जर तुमची फार्मर आयडी असेल तर तुम्हाला या योजनेपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही। दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील डिक्लेअर केलेली आहे। येत्या 10 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करून घेण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेलं आहे। जर तुमची ई-केवायसी करणं बाकी असेल तर तुम्ही येत्या 10 तारखेपर्यंत म्हणजेच की 10 जुलै रोजीपर्यंत ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, हे सर्व कामे तुम्ही पूर्ण करून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। ज्यावेळेस सर्व शेतकऱ्यांची हे सर्व कामे पूर्ण होतील त्यावेळेस शेतकऱ्यांना वाट बघण्याची देखील वेळ येणार नाही आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।